आमच्या घराची आमच्या जिल्ह्याची जबाबदारी म्हणजे मोठ्या बहिणीची जबाबदारी पंकजाताईंना इथं येऊन आम्हाला समजून घेऊन आम्हाला राखी बांधायला पाहिजे होती। तर गोपीनाथराव मुंडे साहेब जर हयात असते तर 100% सांगतो की आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती। तर देवा, आता तूच आमचा मायबाप आहे, तूच या सरकारचा, ह्या निजामशाही सरकारचा, ह्या कंसरूपी सरकारचा, ह्या कुंभकर्णी सरकारचा तू काहीतरी कर। आज जालना नांदेड समृद्धी महामार्ग शेतकरी बाधित धरणे आंदोलनाला आज माननीय राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली 106 दिवस देवमूर्ती येथे झालेले आहे। कालच आम्ही सांगितलं होतं की या जालन्याच्या पालकमंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांनी आमच्या आंदोलनस्थळी यावं, आमचं शेतकऱ्याचं जे काय म्हणणं आहे, जे काय आमच्या मूल्यांकनाचा विषय आहे तो समजून घ्यावा, किमान 10 मिनिटं आम्हाला वेळ देतील अशी आम्हाला अपेक्षा होती। पण माननीय पंकजाताई मुंडे यांनी जो काय सरकारचा धर्म असतो, म्हणजे असं म्हणतात की आताच 2 दिवसापूर्वी रक्षाबंधन झालं, पण रक्षाबंधनाला बहिणीने भावाला राखी बांधायची असते आणि भावाने बहिणीचं रक्षण करायचं असतं। पण आम्ही पंकजाताईचे लहाने भाऊ असल्यामुळं पंकजाताईचं मोठ्या बहिणीच्या नात्यानं काम आहे की हे जे काही शेतकरी बांधव आहे त्यांचे लहान बंधू आम्ही आहोत आणि आमच्या घराची आमच्या जिल्ह्याची जबाबदारी म्हणजे मोठ्या बहिणीची जबाबदारी पंकजाताईंना इथं येऊन आम्हाला समजून घेऊन आम्हाला राखी बांधायला पाहिजे होती। आणि आमच्या ह्या शेतकरी जे बाधित शेतकरी आहे की जे म्हणजे हवादिल झालेले आहे, जे परेशान आहेत, जे कर्जाच्या म्हणजे डोंगराखाली सगळे दबलेले आहेत, जे आत्महत्याच्या रस्त्याना किंवा मार्गस्थ होण्यास प्रवृत्त झालेले आहे, अशा लोकांना ह्या पंकजाताई मुंडे ज्या जालन्याच्या पालकमंत्री आहे यांनी मोठ्या बहिणीच्या नात्याने ह्या लहान भावाला इथं येऊन समजून घेणं अपेक्षित होतं। पण पंकजाताईंना तसं काही केलेलं नाही, याचं आमचं दुर्दैव आहे। आणि म्हणून आज आम्ही सगळे पंकजाताईचे लहाने भाऊ म्हणून, बांधव म्हणून आम्ही आज काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्याकरता इथं जमा झालेलो आहे। आणि दुसरा विषय असा आहे की पंकजाताई म्हणतात की मी लोकनेत्याची मुलगी आहे। पण जे आपले साहेब होते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी शेतकऱ्याकरता कापूस दिंडी काढली होती आणि वेळ आला तर सरकारवर आसूड पण उगारलेला आहे। तेव्हा ते शेतकऱ्याचे नेते, तेव्हा ते सामान्य लोकांचे नेते, गोरगरिबाचे लोकनेते म्हणून उदयास आले। आणि आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं की जर गोपीनाथराव मुंडे साहेब जर हयात असते तर 100% सांगतो की आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती। ताई, पण गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा तुम्ही जपत असताना त्यांचं कर्तृत्व तुम्ही विसरू नका, त्यांचा इतिहास तुम्ही निस्ता जपू नका, लोकांना सांगू नका। तर मुंडे साहेबांचा जो इतिहास आहे, जे कर्तृत्व आहे शेतकऱ्याकरता, त्यांनी शेतकऱ्याकरता अनेक आंदोलनं उभी केली, मग जातपातीचं राजकारण त्यांनी त्यावेळेस केलं नाही। तुम्ही आम्हाला आतापर्यंत न्याय द्यायला पाहिजे होता, पण तसं होताना दिसत नाही। पंकजाताई, तुम्हाला अजून पण हात जोडून विनंती आहे की तुम्ही खरंच जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असाल तर आमच्या शेतकऱ्यांचा जो काही मूल्यांकनाचा विषय आहे तो तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि दुसरा विषय, आज गोकुळाष्टमी आहे, गोकुळाष्टमीचा मी श्रीकृष्ण देवाला विनंती करतो, देवा, आता तूच आमचा मायबाप आहे, तूच या सरकारचा, ह्या निजामशाही सरकारचा, ह्या कंसरूपी सरकारचा, ह्या कुंभकर्णी सरकारचा तू काहीतरी कर आणि याचा तू आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग दाखव आणि आम्हाला याच्यातून बळ दे, एवढीच मी विनंती करतो।